गाईस तुम्हाला उंबरठ्याची डिझाईन बघायची का आपली कसली भारी झाली आहे. याच्यामध्ये असं हे वरती आले पूर्ण लक्ष्मीचे पावलं आणि हे स्वस्तिक वगैरे. या छाया मॅडम मम्मीला ट्रोल करताय गाईस. आणि मी असं ठरवलंय की मी माझ्या लाईफमध्ये कधीच रक्षाबंधन हा सण सेलिब्रेट नाही करणार आहे. एक गिल्ट आहे माझ्यामध्ये की मी माझ्या बहिणीला नाही वाचू शकलो, तिची मी रक्षा नाही करू शकलो. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. कसे आहात गाईस? सगळे भारी असणार गाईस. जाम मजा येते व्लॉग करायला आणि तुमच्या कमेंट्स भाई साहब. म्हणजे मी खरं बोलेल, आपल्याला 10-12 दिवस झाले. आय थिंक हा आपला 12वा-13वा व्लॉग आहे. एवढ्या कमी वेळेमध्ये आपलं जे कनेक्शन झाले ना भाई, म्हणजे चांगल्या लोकांचं एवढ्या कमी वेळेत एवढं भारी कनेक्शन होत नाही जे आपलं झालंय. सिरियसली मी तुमच्यासाठी लिटरली काल मी 3 वाजेपर्यंत व्लॉग एडिट केला आणि सकाळी लवकर उठून मी तो अपलोड करायला पण गेलो. आणि सगळ्या त्या गोष्टी म्हणजे मी एवढं डेडिकेटेड झालो तुमच्या लोकांमुळे. तुम्ही लोक नाही, तुमच्या आपल्यांमुळे. सो खूप मजा येते गाईज. लव्ह यू. आज बघू दिवसभर काय काय तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आता मी चाललो जिमला आणि खूप टाइम नंतर माझे फ्रेंड्स पण आज माझ्या सोबत असणार आहे. आमचा जो ग्रुप आहे जिमचा तो माझ्या सोबत असणार आहे. सो मजा येणार आज जिमला पण. त्यानंतर बघू काय काय होतं. गाईज ये है मेरा और एक दोस्त नयन शेळके. आणि त्याचं लग्न होणार आहे काय आता लवकरच. माझ्या फ्रेंड्स आता लग्न वगैरे होणं सुरू झाले. आता एक सुरुवात झाली आहे जशी आपली घरात चालली आहे. ऍक्च्युअली झालं की सगळ्याचा तो घराचा ट्रेंड आलाय. माझं घर होतंय, रोहनचं घर होतंय, याचं पण घर होते. अरे यार शूट याला गेल्या वर्षी दत्ता ब्लॉग मध्ये. आणि हा याचा भाऊ आहे गाईज. आता हे आणि ऍक्च्युअली आता हे माझे मित्र जे लहानपणीपासून मित्र आहेत हे आता शिफ्ट होतात मुंबईला 7-8 दिवसामध्ये. तर आता मी खूप सॅड आहे गाईज आतनं. काय नाही, खुश दिसतंय चेहऱ्यावरून. काय खुश असेल भावा, काय खुश असेल भावा. शिराव और ये आ गया अपना रोहन भाई. अरे चला आज आम्ही चौघ आहे गाईज जिम करायला. तर जाम मजा येणार खूप टाइम नंतर. हिला खूप गुचकायला लागत होता तर मम्मी बोलली की थोडं हे गाईला चार. काय याच्या मागं काय म्हणणं मलाच नाही कळलं. चल गायचं नाही ए बाबा, मला भेज वाटते भाई. आई शपथ, आई शपथ. ओके मजा आली. जिम झालेली आहे, मी रेडी पण झालोय. गाईला तो निवद पण देऊन झालाय कारण की मम्मीला गुचका लागत होतं. तर मम्मी बोलली गाईला निवद दे आणि पाया पड. पण मी पाया पडायचं विसरलो आणि आता मी स्टुडिओला पण आलोय. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे की आपले जे उंबरटे आहेत, आपण काहीतरी खूप छान उंबरटे केलेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यानंतर त्याची घोड्याची पेंटिंग जे आपण करतो ते 3D मध्ये ते एक मे बी जर रेडी झालं तर तुम्हाला बघायला भेटेल. आणि आणखी कशी एक गोष्ट आहे गाईज की मी एक डिसिजन घेतलाय. मे बी माझ्या लाईफचा एक खूप डेंजर डिसिजन आहे. तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही मला वाटतं मी लगेच सांगतो की रक्षाबंधन जवळ आलंय गाईज. आणि मी असं ठरवलंय की मी माझ्या लाईफमध्ये कधीच रक्षाबंधन हा सण सेलिब्रेट नाही करणार आहे. माझी बहीण होती त्यावेळेस मी केला आणि तेच माझ्यासाठी लाईफ टाईम मेमरी असणार आहे. मे बी हे चुकीचं असू शकतं किंवा मग तुम्हाला चुकीचं वाटू शकतं किंवा कोणाला ज्याला मी सांगेल असं ऐकलं माझं त्याला ते चुकीचं वाटू शकतं. पण दिस इज माय डिसिजन टू माय सेल्फ की भाई माझी ओन ब्लडेड सिस्टर या जगामध्ये नाही आहे. तिने मला आत्तापर्यंत राखी बांधली. ती या जगामध्ये नाही आहे तर मला या सणाचं काहीच कौतुक नाही आणि मला हे सण करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे. सो मी असं ठरवलं आहे की मी रक्षाबंधन हा सण सेलिब्रेट करणार नाही. जेव्हा दिदी होती ॲक्च्युली अशा बहिणी आहेत ज्याला आपण बहिणी बोलतो. इवन आपली युवी पण ती मला दिदी होती तेव्हा ती मला दिदीच्या पहिलं राखी बांधायची आत्तापर्यंत. की ती कारण दिदी दूर असायची, ती इथेच असायची आमच्यासोबत. तर ती मला पहिलं राखी बांधायची. तर तेव्हा मला काही नाही वाटत, तेव्हा मला सगळं ओके वाटायचं, छान वाटायचं. ऑब्व्हियसली माझ्या सगळ्या बहिणीच आहेत. पण मला काय होतं माहिती का, मी का हा डिसिजन घेतला कारण की मला ना खूप ट्रिप बसते गाईज. मी जस्ट इमॅजिन करतो मी की मला जर रक्षाबंधनच्या दिवशी जर कोणी राखी बांधेल तर त्या दिवशी मला आणखीन त्रास होईल. मला परत त्या गोष्टी आठवतील, मला आणखीन ट्रिप बसेल, मी परत त्या झोनमध्ये जाईल. मग मला थोडासा वेळ लागतो बाहेर यायला, मी खूप डिस्टर्ब होऊन जातो. सो मी असं डिसिजन घेतलं की मला नाही रक्षाबंधन हा सण सेलिब्रेट करायचा. इव्हन मला कधीच नाही करायचं आहे. नाही की असं नाही की मला हा सण कधीच नाही सेलिब्रेट करायचा आहे. जेव्हा माझी बहीण होती आत्ता मी 27 इयर्स 2024चं रक्षाबंधन होतं. हे माझ्या लाईफमधलं लास्ट रक्षाबंधन होतं. मे बी मी 24 वर्षाचा 25 वर्षाचा असेल, 24-25 वर्षाचा असेपर्यंत माझं रक्षाबंधन सेलिब्रेट झालंय. 25 वर्षापर्यंत अभी बस इतना ही था. आणि इथून पुढे मला या फेस्टिवलमध्ये मला नाही करायचं गाईज. मला त्यात पडायचंच नाही आहे. मे बी तुम्हाला हे चुकीचं वाटेल, मे बी जे बघतील त्यांना चुकीचं वाटेल, पण प्लीज मला समजून घ्या की हे माझं एक आहे. नाही करायचं रक्षाबंधन सेलिब्रेट थोडा घरीच. आणि खूप घाण वाटते गाईज, खूप घाण वाटते.
कारण की असं होतं मला एक गिल्ट आहे माझ्यामध्ये की मी माझ्या बहिणीला नाही वाचू शकलो, तिची मी रक्षा नाही करू शकलो, तिच्या डिप्रेशनमधनं, तिच्या जे काय तिच्या आयुष्यात प्रॉब्लेम होते ते त्याच्यापासून मी तिला नाही वाचू शकलो, तर मी नाही रक्षा करू शकत, असं मला असं खूप त्रास होता गोष्टीचा. आणि मग त्यामुळे मला नाही आणखी कोणाची रक्षा करायची आहे किंवा मला मे बी ते एक्सप्रेस नाही करता येते, पण मला तो सणच सेलिब्रेट नाही करायचा आहे, असं आहे. येस. सो चलो, ॲक्च्युली मी एवढं कनेक्ट झालो तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत सगळं शेअर करते माझ्या मनातलं. मी ॲक्च्युली हे डिसिजन मी खूप पहिले घेतला, तर माझ्या डोक्यात आता रक्षाबंधन तर मला सारखं तेच चालले. त्या दिवशी मला एक जण बोललं की अक्षय मला तुला राखी बांधायची आहे, तर मला परत ट्रिप बसली. अरे यार राखी, असं होतं मला की काय आता मी काय बोलू, कसं नाही बोलू असं वाटतं मला. पण मी बोललो की काबली मला नाही रक्षाबंधन नाही सेलिब्रेट करायचं असं. याच्या आधी असं कधीच नव्हतं, याच्या आधी मी सगळ्याकडनं राखी बांधून घ्यायचो, मला सगळं ते छान मी सेलिब्रेट करायचो, पण अब नाही भाई मेरे से नहीं हो रहा है ये सब, तो वैसा है. चलो ज़्यादा इमोशनल नाही करते ना, तुम्ही बोर होऊन जाणार माझं इमोशनल सारखंच रडणं पडणं बघून. सो इसको इधर ही रुखाते हैं गाइस, ये तो क्या रडणं पडणं लाईफ टाइम चलते रहेगा. तुम्ही माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये बघताच आहे, मम्मी पण प्रत्येक ब्लॉगमध्ये एक दिवसात 3 वेळेस तरी रडतीच, एक वेळेस तरी ती ब्लॉगमध्ये तिचं रडणं येतच आहे. मी पण असं माझा थोडासा दिवसातनं एक वेळ थोडासा डाऊन जातोच, तेव्हा मी ब्लॉग शूट करत नसतो. सो असं आहे, डिफिकल्ट आहे. आणखी अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात दिदीच्या नंतर, जेवढ्या काय गोष्टी झाल्यात, एक आहे माझ्या मनामध्ये की मी तुम्हाला ते शेअर करेल, तर मी डेफिनेटली त्याच्या कमेंट आल्या तुमच्या, तर मी तुम्हाला ते शेअर पण करेल तुम्हाला जर हवं असेल तर. सो येस, आज तुम्ही उंबरठे बघा आणि आपल्या ते घोड्याचं बघा आणि बघू आज दिवसभर काय होतं. आता मी आलो स्टुडिओला. गाईज तुम्हाला उंबरठ्याची डिझाईन बघायची का, आपली कसली भारी झाली आहे. कधी भाईने जबान दिली तसं थोडंसं काम केले, पूर्ण जबानचं काम नाही केलं. ये खेळले भाई का बच्चा आहे गाईज, हे देखो, ये देखो दिसतं तर भारी आहे. ह्याला जेव्हा कलर वगैरे येईल ना तेव्हा खूपच भारी वाटेल गाईज. कारण की हे बघा, हे काय केलं आपण, ह्याच्यामध्ये असं हे वरती आले पूर्ण लक्ष्मीचे पावलं आणि हे स्वस्तिक वगैरे असं पूर्ण वरती आले, त्याला कलर वगैरे दिल ना तर हे खूपच भारी वाटेल. काय छाया मॅडम मम्मीला ट्रोल करताय गाईज. छाया मॅडम मम्मीला ट्रोल केलं काय छाया मॅडमने. काय हे ऍक्च्युली ना या उंबरठ्याच्या साईजच्या नुसार लक्ष्मीच्या पायाची साईज थोडीशी छोटी आली. तर छाया मॅडम काय म्हणतात सांगा. छाया मॅडम सांगा. मी काही ट्रोल बिल नाही केलं. काय बोलले सांगा. मी म्हटलं की तुमच्या घरच्या लक्ष्मीचे पाय तसे पण छोटे क्यूट तर ठीक आहे, छोटं झालं तर काय प्रॉब्लेम नाही असं मी बोल. मम्मीचे पाय खूप छोटे ना, तर छाया मॅडम म्हणते की तुमच्या घरासाठी ठीक आहे आणि आमच्या घरासाठी असे एवढे मोठे पाय करते म्हणजे, कारण की आमच्या घरात पाय मोठेच आहे. आम्ही उंच तुमचे नाही पण मोठे, तुमच्या घरात लक्ष्मणचे पाय मोठे, लक्ष्मणचे पाय मोठे, लक्ष्मीचे नाही यांच्या घरात पाय मोठे. यांना सांगा काही जरा, माझ्यापेक्षा छोटा पाय यांचा. लेडीजचं तुझ्यापेक्षा जर छोटाच राहील ना. हात पण छोटा आहे, हाईट पण छोटी आहे तुमची. सगळे लक्ष्मण मोठे तुमच्या घरात, लक्ष्मी सगळ्यात छोटे आहे. जेवढं लेडीजला पाहिजे तेवढी हाईट आहे माझी. 5 नाही तुमची, 4-3 आहे तुमची. हो गाईज ब्लॉग करून बघा, ब्लॉग मध्ये बघा तुम्ही किती 4-3 का 3-2 आहे. माझी जर 4-3 तुझी 4. माझी 4-4. गाईज आपले घोडे रेडी झालेत, पण डिझाइन मध्ये पैर आगे उसको. अच्छा थोड़े दुबले आगे. हाँ बारीक, पर वो कैसे अलग ही लग रहे वो. बताइए वो क्यों ऐसे दिख रहा है, पता है क्या? भागते हुए घोड़े हैं वो, पर घोड़े 4 पैर पे भागने वाले चाहिए हमको. कल तो 2 थे. 2 पैर पे भागने वाले घोड़े चाहिए हमको. स्टॉप हो गए. आता गाइस आपला उंबरठा रेडी आहे. आता छाया मॅडम आपला उंबरठा कॉपी करताय गाइस. कसे रिएक्शन भेटले. आपला युनिक उंबरठा इकडे मशीनवरती लावलाय, आतमध्ये रेडी होतो इकडे आतमध्ये. आणि तोपर्यंत आता मला 6 वाजता मला जाम भूक लागली. आणि तर मला बाहेर असं असतं की मला बाहेरचं काही मी खात नाही सध्या डाएटमुळे, तर माझं टिफिन सोबत घेऊन फिरतोय गाइस. मस्त आता मी सोया चंक्स खातोय मस्त. गाइस आमचे दोन्ही पण काय बोलतात त्याला, उंबरठे रेडी झालेत. सी ॲक्च्युली पहिले हा बनला होता, त्यानंतर आम्ही त्यांना थोडंसं मोठं करायला सांगितलं डिझाईन, आणि आता असे 2 करायला सांगितले. छाया मॅडमचं काय म्हणणं आहे? माझं काय तुझंच म्हणणं आहे की मला हा आता मोठं झाल्यावर लहानपण आवडला, पण आता अक्षयची फजिती होती. कारण की जर मी लहान घेतला तर मे बी त्याची मम्मी म्हणेल की अक्षय ते लहान किती छान वाटतंय ना, अजून तू लहान का नाही घेतला. आणि जर मी मोठा घेतला तर त्याची मम्मी असं म्हणेल की मोठा घ्यायचं ना, मोठं छान वाटतं. म्हणजे आपण काय करू, मम्मीला ना उलट करून सांगू, हे माझं हे तुमचं असं सांगू,
मग मम्मी जर म्हणली ते चांगले म्हणा ठीक आहे हे आपले असं आपण करू शकतो. त्यांना असं वाटतं की नाही म्हणजे छाया मॅडम घेतात ते छाया मॅडम योग्य विचार हा, करतात असं त्यांना असं वाटतं. म्हणजे मम्मीला वाटतं की छाया मॅडमचं डिसिजन बेस्ट असतं आणि मम्मी त्यांना मला असं वाटतं, अक्षयला काय कळत नाही. ऑब्विसली असंच वाटणार ना. माझं पहिलं घर आहे तर त्याला वाटतं की याला काय माहित नाही आणखी घराचं त्या गोष्टीतलं सांसारिक गोष्टी त्याला एवढं कळत नाही. आता हे यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. हे पॅरिसला जाऊन आलेत ना इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ना ते त्यांना माहिती त्याचं आहे. काय चाललंय. माझ्यासारखंच घेतलं पण आधी लावलं. काय म्हणते छाया उलट अक्षय फोन मग कॉपी करतो म्हणा. बापरे गाईज म्हणून लागून घ्या. काय विषय काय दिसत्या काय दिसत्या आता काय झालं माहितीये का शाळा मॅडमच्या घरातले झुंबर लागलेत आणि फॅन पण लागलाय आणि आम्ही ते उंबरटा पण घेऊन आलोय. तर आता सध्या झुंबरचं डिस्कशन असं की झुंबर लागलं थोडं ते चुकीचं लागले आणि माझं झुंबर आणखी लागलं नाही. माझा असं विचार आहे की झुंबर पूर्ण लाईटिंग वगैरे झालं झुंबर वगैरे लागलं त्यामुळे मी लावलं नाही पण त्यांनी घाई केली त्यांनी लावून टाकलं. हा, घाई दे की. घाई वेळेवर केलं लावला. वेळेवर नाही लावलं. कोणाला पण विचारलं झुंबर कधी लागतं कलरचा सेकंड कोट झाल्याच नंतर. ते बघू आमच्याकडे ऑप्शन्स आहेत की त्याच्यासाठी काय करायचं म्हणले. युवी तू कालच्या ब्लॉग मध्ये नव्हती एक ब्लॉग मिस केला तू. परवाचे पण नव्हतं. बरं मी काय म्हणतो हा काय एक पाय खाली येणार आहे हो मी स्वस्त पाय तर येतो. मग आता जर दरवाजात जर कोणी स्वास्तिक रांगोळी काढतं तर त्याच्यावर पाय नाही ठेवले तर कवड्या मारून येतं का? हे लाकूड सागाचं नाही वाटत मला. सागाच्या लाकडाचा कलरच असा वेगळा. मग हा साग आहे का? बरं झालं मग मी तो उचलला. तुला कोणतं आवडलं डिझाईन सांग. लाकूड सोड डिझाईन सांग तुला कोणती आवडली. तुम्ही वेगळे केले का? हा यातलं एक आपलं एक छाया मॅडमचं आहे. आता कोणतं आपलं आणि कोणतं छाया मॅडमचं ते नाही माहिती. ही वाली जास्त चांगली आहे. हम्म. हा, कोण छान आहे. कोणती ही वाली ना. मला स्वस्त थोडं आपली कोणती आहे? पाहतो मी विचारून. तुमची ही आहे माझी ही आहे. त्याच्या मागचं कारण असं होतं मम्मी पहिले मी हे घेणार होतो हे वालं माझंच होतं हे वालं पण नंतर आम्ही विचार केला की ते जे हे ना त्याचे पाय आतमध्ये आले तर त्याचं काही प्रॉब्लेम नव्हतं पण हे ना जरा छोटी साईज झाली. छोटीच छान वाटते. खरं आहे ना, एवढी ती बाई आहे. पण आम्ही काय विचार केला माहितीये का जर मी हे घेतलं असतं ना ते बोलले की मम्मी बोलले की हे चांगलं मग हे नाही, छान तुम्ही म्हणण्यामुळे नाही हा पण छोटेच पाऊल असे छान दिसतात ना लय मोठे मोठे कसे. छाया अरे छाया मॅडम तुला रोस्ट केलं मम्मी आज. छाया मॅडम काय म्हणतो सांगू का मी तो काय म्हणे आता ते झालं छोटं बरं का तो म्हणे छोटं झालं. मी म्हटलं तुमच्या घरचे लक्ष्मीचे पाय छोटेच आहे. म्हणजे तुझे पाय छोटे त्याला आहेत. रोज म्हणता का? तुझे पाय छोटे म्हणे आणि आमचे पाय मोठे म्हणे आमचे मोठे मोठे म्हणे. नॅचरलच आहे ना, माझे पाय खरंच मोठे आहे. आणि तुमचे छोटे तुझे दाखव मम्मी. त्यानेच काढलं बरं का. मी नॉर्मल बोलले होते की बाबा तुमच्या घरच्या लक्ष्मीचे पाय छोटेच आहे. माझं नॉर्मल बोलणं होतं लगेच त्यांनी स्वतःच गाईज माझ्या मम्मीला रोस्ट करते मी काही करत तरी होते. छोटेच दबके पावलं नाही रे आमची लक्ष्मी. कलर मारायचे काय हो मग ह्या एपिसोड लावणार आहे आपण. असं नाही राहत ना त्याला कलर. सो जसं आम्ही गेस केलं होतं की मम्मीला ते आवडलं तेच आवडलं मम्मीला आमचं नाही आवडलं. मम्मीला म्हणजे छाया असं मॅडमचं नाही आवडलं. छाया मॅडमने घेतलं म्हणून नाही पण एवढे मोठ्याले पावलं मी पाहिलेच नाही उंबरठ्याला आणखी छोटे छोटे अरे यार आम्ही मुद्दाम मोठे करून घेतले. नाही मोठे पण चांगले दिसतात. पण छोटेच असतात ना मी आता किती असे एवढा लिवडलेच असतात असे. मोठे काबर केले मी असे ते उठून दिसतील म्हणून मोठे केले. नाही आम्ही हसलो म्हणलं हे बघ तू जरी मोठं घेतलं तर मी जर मोठं घेतलं तर मम्मी म्हणाल की अरे अक्षय तिची डिझाईन चांगली दिसते उठून. त्याच्यात नाही मी पाहतच ती इथं तुम्ही असं उघडं केलं ना एकूणच दिसत होतं ऍक्च्युली ना आता कलर मुळे हे उठून दिसतंय. आणि आज कलर मुळे आता सध्या उठून दिसतंय. काय यांचे पाऊल आतून घेतले पहिले हा बांधला बनवायचा हा होता मग हा चुकून झाला मग त्यांनी पण असे 2 बनवले खाली एक का त्याचे 2 बनवले त्यांनी पण त्याच्यामध्ये ना थोडं ते पण हेच घेणार होते पण त्याचं कमळ थोडंसं खराब झालं करताना म्हणून त्यांना हे घ्यावं लागलं. मग आपले पाव मोठे आज चालतं का मग लक्ष्मीच्या पायावर पाय गेलेलं स्वस्तिकवर पाय गेलं चालतं का असं बापरे. असतेच उंबरठ्या पण ते उंबरठ्यावर असतंच ना त्याला काय नाही करू शकत. हे बरोबर आहे. मला वाटलं नुसते पाऊल आणि कमळच का काय नाही. स्वस्तिक तुला पण म्हणलं होतं मी हा स्वस्तिक पाऊल कमळ सगळे माझा उंबरठा हा छाया मॅडमचा उंबरठा कोणतं गणेश. चांगलं वाटलं सांगा. बरं ठीक आहे खरंच सांगा कमेंट करून कुठला चांगला हा वाटतोय. याचा कॉपी केलेला आहे. हा दबक्या पावलाचा चांगला वाटतोय की हा भदाड्या पावलाचा चांगला वाटतोय. भदाडे नाही होते पण मोठ्या पावलात चांगला वाटतंय. गाईस छाया मॅडमने त्यांच्या घरामध्ये खूप मोठा घंटा पण लावलाय. काय युवी तुमचा घंटा दाखवायचा का. हे बघा guys. आवाज येतो त्याचा खूप. हा इकडे त्यांचं मंदिर असणार ऍक्च्युली आणि मंदिराच्या समोर त्यांनी हे लावलंय जेणेकरून ह्याला असं थोडं तरी हवा वगैरे आली हे असं वाजत राहतं. हे मी माझ्या घरामध्ये नाही घेतलं कारण की मला तो नको होता की आवाजाने ते कंटिन्यू वाजत राहील टांग 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 बघा त्यांची पण थांबलं नाही. हे चिंचच बडबड करू
नको घेऊ म्हणून मला म्हणतोय की तू क्लोजअप मला तुमचं प्रॉपर. आता लोकांना दाखवतो मी कसं बोलता ओरडता. लोकांना दाखवणार. मम्मी कशी ओरडते दाखव पण लोकांना. मम्मी काय मी काय ओरडली मी उलट नाही एक्सप्रेशन्स हळू एक्सप्रेशन्स असं टाकू नको. गाईज का नाही टाकणार. नाही तो मी बोललो एवढं भारी. टाकला माझं क्लिप आपण एवढं म्हणलं तर टाकलं हो हो तेव्हाच टाकलं. आपण म्हणलं तुमच्या ब्लॉग मध्ये नाही येणार ते वॉशरूमची क्लिप टाकल्यावर मग तू कसं लिहिते बंद कर. सो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आमचा उंबरठा कसा वाटला. आणि मम्मी पण आहे आपल्या व्लॉग मध्ये. सो चला मम्मी आता आपण व्लॉग इकडे एंड करू. टाटा बाय सी यू गाईज. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. कमेंट करा प्लीज, लाईक करा, हाईपचं बटन दाबा. लव्ह यू ऑल. मम्मी तुझं लव्ह यू बोलायचं बाकी आहे, बोलणार काय व्लॉग मध्ये? नाही गाईज थोडं जास्त लव्ह यूच्या कमेंट करा गाईज. मम्मी लव्ह यू तुम्हाला नक्की बोलले एखाद्या व्लॉग मध्ये. आपण मम्मीकडनं लव्ह यू काढून घेऊ. ठीक आहे आता बाय तर बोल ऍटलिस्ट. बाय बाय.